कसे सर्वजण मजेतच असतात. काही काही मुलींना आपण विचारतो की तुला नवरा कसा पाहिजे, तर ती म्हणती मला नवरा माझ्यापेक्षा टॉल किंवा मला ऑनेस्ट लॉयल पाहिजे, त्याच्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे आणि त्याला भरपूर पगार पाहिजे आणि तो मला केअर करणारा पाहिजे, केअरिंग पाहिजे, माझे लाड पुरवणारा पाहिजे, मला शॉपिंगला नेणारा पाहिजे. बाई 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 त्यांच्याकडे एवढी मोठी अशी लिस्टच असती कसा नवरा पाहिजे तो. आणि मुलांना विचारलं तर मुलांचं एकच असतं की ती घर सांभाळणारी असावी, माझ्याशी चांगली राहावी, माझ्या आईवडिलांशी चांगली राहावी, माझ्या पगारात तिने आपला संसार थाटावा आणि संसार करावा, हीच त्याची माफक इच्छा असते. परंतु मुलींना खूप पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे त्याच्या घरात. आणि एक सांगायचं म्हणजे त्याचे आईवडील नको आहेत बरं का, बाकी सगळं पाहिजे. शिकलेला पाहिजे, त्याला पगार खूप मोठा आकडाचा, म्हणजे मोठे नंबर असतात ना, 5 लाख 6 लाख 7 लाख असा पगार पाहिजे. आणि घरात नोकर सावकर पण पाहिजे. सगळं म्हणजे त्यांची बाजू प्लस पाहिजे. आणि मुलाचे 2च आईवडील असतात, एक आई आणि एक वडील किंवा त्याची एखादी बहीण असते. परंतु ती त्याला नको असते, तिला नको असते. ती म्हणते नको, मला ही लोक नको आहेत घरात, फक्त तो आणि मी, म्हणजे माझा नवरा आणि मी, आम्ही दोघेच राहणार. तर एक गोष्ट मी तुला सांगते, मुलींना सांगते एक गोष्ट, मग तू एकतर अनाथ मुलगा बघ, ज्याला आईवडीलच नाही आहेत मुळात, आणि त्याच्याशी लग्न कर. आणि दुसरं म्हणजे की ज्या आईवडिलांनी मेहनतीने कष्टाने त्यांच्या रक्ताच्या थेंबातून त्यांनी कष्ट घेऊन मेहनत घेऊन त्यांनी त्या मुलाला आज योग्य बनवला, आज त्याला इतका मोठा पगार आहे, तर त्या मुलाकडून त्यांची काहीच अपेक्षा नाही. अगं तुझ्या आईवडिलांनी टीजभर दिलं तर तू 10 वेळा बोलून दाखवते आणि 10 वेळा सांगते माझ्या आईवडिलांनी हे दिलं, माझ्या आईवडिलांनी असं केलं, माझ्या आईवडिलांनी तसं केलं. मग त्याच्या आईवडिलांनी तर त्याची अख्खी जिंदगानी बनवली आणि एकदम चांगला मुलगा तुझ्या ताब्यात दिला, मग त्यांची काही अपेक्षाच नाही. आणि हल्ली एक जणांचं असं आहे, नंदा अशा आहेत, नंदा तशा आहेत. अरे नंदा नंदा म्हणजे नणंद माझी खूप अशी, नणंद माझ्या अशा, मला माहीतच नव्हतं माझ्या इतक्या नणंद आहेत, माझ्या तितक्या नणंद आहेत. मग तू काय डोळ्याला पट्टी बांधली होती, कानाला बोळे घातले होते कानात आणि डोळ्याला पट्टी होती तुझ्या, तुला माहिती नव्हतं तुला किती नणंद आहेत, किती दीर आहेत आणि सासू सासरे किती आहेत हे माहिती नव्हतं? म्हणजे तू एकदम ब्लाइंड झाली होती तेव्हा, म्हणजे तुला काय सुचत नव्हतं का तुला डोळे बांधून कानात बोळे घालून तुला काही न सांगता तुला म्हटलं का गळ्यावर सुरी ठेवली होती आणि म्हटलं होते लग्न कर असं बोलले होते का? नाही ना. तर तुला अक्कल आहे, तू कमवती होती, तुला सगळं समजत होतं की आपल्या घरात किती माणसं आहेत, किती मुलं आहेत, ह्यांना किती मुली आहेत. अरे एवढी तरी डोक्यात अक्कल ठेवायची ना. जेव्हा आपण मुलाचं प्रोफाईल बघतो ना, प्रोफाईल त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की मुलगा इतकं शिकलेला आहे, त्याला इतका पगार आहे, इतकं हे आहे, इतकं ते आहे, त्याचे आईवडील असे आहेत, त्याची बहिणी अशी आहे, त्याच्या बहिणींचं लग्न नाही झालेलं, अविवाहित आहेत, विवाहित आहेत, भाऊ विवाहित आहे, अविवाहित, सर्व असतं. आणि जरी नसल, कमी जास्ती काही असेल, त्यांनी खोटं पण लिहिलं असेल किंवा सांगितलं नसेल, तर आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, आपल्याला हात आहेत, पाय आहेत, तोंड आहे, जीभ आहे. तर आपण विचारायचं आणि आपण सांगायचं आणि आपण लोकांना विचारायचं की अरे ही फॅमिली आहे, हे असं आहे, यांच्या घरात कसे आहेत, लोक कसे आहेत, काय कसे. लग्न झालं, लेकरं बाळं झाली, मग तुम्ही एकमेकाची उणी धुणी काढणार आणि 4 लोकांना ऐकणार. त्याच्यात मला काही म्हणजे मी तर सगळ्यात म्हणते की हे सगळं बेकार आहे, ह्याच्यामध्ये काहीच कोणाचा फायदा होत नाही. उलट 4 लोक तुम्हालाच नावं ठेवतात. आत्ता बोलून काय फायदा? लग्नाच्या आधीच बोलायचं होतं, लग्नाच्या आधीच सांगायचं होतं, लग्नाच्या आधीच करायचं होतं, असं लोक बोलतात. त्यामुळं लग्न व्हायच्या आधी मुलाची पण संपूर्ण माहिती घ्या आणि कानावर आणि डोळ्यावर पट्टी ठेवू नका. ओके.
आणि कोणीच कोणाची खोटी माहिती लपवत नाही, सर्वांना माहिती असतं. हो की नाही? भेटतात 2-3 महिने भेटतात, करतात, गळ्यात पडतात, बुके देतात, आमकं देतात, फुगे देतात, केक देतात, काही नाही करत हां, आणि मग लग्न करतात. तेव्हा कोणालाच ब्लेम करायचं नाही की ह्याने मला सांगितलं नाही, ह्याने मला हे केलं नाही, त्याने नाही. तर तू मूर्ख आहे का? तुला कळत नाही? तुला अक्कल नाही? डोक्याचा भाग नाही? मेंदू नाही? काय आहे का नाही तुला? तुला कळायला पाहिजे होतं की बाबा समोरची व्यक्ती काहीतरी बोलत आहे तर मी माझी शहानिशा करायला पाहिजे, मला विचारपूस केली पाहिजे. मुलगा दारू पितो का? मुलगा सिगरेट पितो का? बिडी पितो का? तंबाखू पितो का? गुटखा खातो का? पान खातो का? सुपारी खातो का? काय खातो? हे विचारायला तुमचं तोंड आहे. मी दुसऱ्या मुलांच्या आईवडिलांना कधीच नाव ठेवणार. जर आपण हो म्हटल्याशिवाय पुढची व्यक्ती आपल्या लग्नाला कशी तयार होणार? तुम्हाला सर्व गोष्टी मान्य होतात त्यामुळेच तुम्ही लग्नाला हजर झाले ना, लग्न करायला. नाही तर काय तुम्हाला धरून बांधून नेलं होतं का? किती मूर्ख आहेस ना मुली, लग्न झाल्यावर बोलतात हां असा तू तसा तू तसा तू तसा. आता काय करणार बाई? हां, लाडू तर खाऊन बसली, आता लाडू थुकून टाक. तुला थुकायचं आता थुक, बघ तुला थुकता येतो का? आहे की नाही?